श्रीराम. कॅन्सर, कारणे आणि लक्षणे. आयुर्वेदानुसार कोणत्याही रोगासाठी 5 गोष्टींच्या ज्ञानाची आवश्यकता असते. कारण किंवा हेतू म्हणजे कोणत्या कारणाने रोग उत्पन्न झाला. पूर्वरूप म्हणजे रोग निर्माण होण्यापूर्वीची लक्षणे. रूप म्हणजे रोगाची साक्षात लक्षणे. उपशय म्हणजे ज्याने बरे वाटते आणि अनुपशय म्हणजे ज्याने त्रास वाढतो. संप्राप्ती म्हणजे दोष कसे बिघडले, कुठे गेले, त्याने रोगाची निर्मिती कशी केली या संदर्भातला सर्व विचार. कोणत्याही रोगासाठी या सर्व गोष्टी बारकाईने लक्षात घेऊन मगच आयुर्वेदाचे निदान होते. कॅन्सरही अर्थात त्याला अपवाद नाही. कॅन्सरमध्ये प्रामुख्याने 2 गोष्टींचा विचार करायला लागतो. एक, दोष अर्थात आयुर्वेदानुसार दोषांखेरीज कोणताही रोग होत नाही. सर्दी पडशापासून ते कॅन्सर किंवा एड्सपर्यंत कोणत्याही रोगात दोषांचा विचार करायलाच लागतो. कारणांनुसार 1 दोष, 2 दोष किंवा 3ही दोष बिघडलेले आहेत असं लक्षात घ्यायला लागतं. सर्वसामान्यपणे कॅन्सरमध्ये 3ही दोष एकत्र बिघडलेले असतात. त्यातही वात किंवा वातपित्त यांचे प्राधान्य असते. 3ही दोष एकत्र बिघडणे याला सन्निपात असे म्हणतात. ही अवस्था एकंदर चिकित्सा करण्यासाठी अवघड अशी असते. पण प्रायः 3ही दोष आणि त्यातही वातपित्त प्राधान्य असं कॅन्सरच्या रुग्णामध्ये सापडतं. दोष स्वतः बिघडतात आणि दुसऱ्यांना बिघडवतात, म्हणून त्यांना दोष अशी संज्ञा आहे. दुष्यांचा स्वभाव मात्र बिघडण्याचा असतो आणि ते दोषांकडून बिघडविले जातात. दुष्य शरीरातील रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र हे धातू आहेत. पुरीश म्हणजे मल, मूत्र आणि स्वेद हे 3 प्रधान मल आहेत, जे शरीराबाहेर टाकले जातात. या सर्वांना दुष्य अशी संज्ञा आहे. धातूंनीच खरं तर शरीर बनत असतं. दोष जेव्हा प्रमाणापेक्षा वाढतात आणि दुष्य दुर्बल असतात, तेव्हा दुष्यांवर आक्रमण होतं आणि त्याने रोगाची निर्मिती होते. उदाहरणांवरून ही गोष्ट समजून घेऊ. जेव्हा देशावरती दहशतवादी हल्ला झाला आणि अजूनही होतात, तेव्हा त्याला 2 गोष्टी कारणीभूत असतात. आपली सुरक्षा यंत्रणा पुरेशी सक्षम नाही. 2, दहशतवादी जास्त बलवान आहेत. इथे दहशतवाद्यांची तुलना दोषांशी करता येईल, तर आपली सुरक्षा यंत्रणा याची तुलना दुष्यांशी करता येईल. दहशतवादी हल्ले होऊ द्यायचे नसतील तर दोन्ही स्तरांवरती प्रयत्न करायला लागतील. एक तर आपली सुरक्षा यंत्रणा अधिक कणखर सक्षम बनविणे, की जेणेकरून दहशतवादी हल्ला झालाच तर आपण त्याला पुरे पडू शकू, आणि दुसऱ्या स्तरावरती दहशतवादी निर्माण होणार नाही, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त होतील, त्यामागची मानसिकता बदलेल. असे जर होऊ शकले तर दहशतवादी हल्ले खऱ्या अर्थाने थांबतील. नेमकी अशीच आमची परिस्थिती सर्व रोगांच्या बाबतीत असते. आपल्या खाण्यापिण्यातून, विचारातून, वागण्यातून आपण दोषांच्या वाढीला निमंत्रण देत असतो. स्वस्थ वृत्तांचे नियम पाळून जर आपण वागलो तर दोषांना वाढायला फारसा वाव राहत नाही. अर्थातच रोग निर्मितीला काही कारण राहत नाही. काही वागण्यात बदल झाला तरी सुद्धा जर धातूंची दुर्बलता असेल, मग ती अनुवंशिकतेमुळे असू शकते, व्यायामाच्या अभावामुळे असू शकते, धातूंचे योग्य पोषण झालं नाही म्हणून असू शकते, तर मग या एवढ्याशा दोषांच्या आक्रमणाने धातू त्रस्त होतात आणि मग रोगाची निर्मिती होते. योग्य व्यायाम, योग्य आहार
योग्य विश्रांती, रसायन औषधांचा वापर असा करायला हवा की जेणेकरून धातूंना बल प्राप्त झालं तर ते दोषांचा प्रतिकार करू शकतात. कॅन्सर हा मुळामध्ये धातूंमधला आजार आहे. यामध्ये धातूंचा अर्थात दूषांचा विचार फार महत्त्वाचा ठरतो. कॅन्सरमध्ये खरे तर 3 प्रकारचे दूष्य ठरविली जाऊ शकतात. कोणत्या अवयवाचा कॅन्सर झालेला आहे, उदाहरणार्थ यकृताचा, फुफ्फुसाचा, आतड्याचा, जिभेचा किंवा स्तनाचा आहे, त्यानुसार आपण शरीरातले कोणते धातू बिघडले आहे याच्याविषयी निश्चित विचार करू शकतो. जसं यकृताचा आणि रक्तधातूचा खूप जवळचा संबंध आहे. यकृताच्या ठिकाणी प्राथमिक किंवा दुय्यम स्तरावरती कर्करोग होतो, तेव्हा रक्तधातूंचा संबंध त्या कॅन्सरमध्ये असतो. रक्तधातूला बलवान करणारी चिकित्सा करावी आणि त्या ठिकाणचे दोष शमन करणारी चिकित्सा वेळीच करणे अपेक्षित राहते. 2. दूष्य ठरविण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे धातूला निर्माण करणारी जी स्तोत्रे आहेत, जी स्त्रोते आहेत, त्या स्त्रोतसे आहेत त्या स्त्रोतसांच्या दुष्टांची कारणे शोधणे. कुठल्याही धातूची जेव्हा निर्मिती होते त्याचं पोषण करणारा असा एक अंश असतो. त्याच्यावर त्या धातूचा विशिष्ट अग्नी काही काम करतो व त्याचं त्या धातूमध्ये रूपांतर करतो. या प्रक्रियेमध्ये असा बनत राहणारा धातू शरीरातून विशिष्ट पोकळ्यांमधून वाहत असतो. ह्याला स्त्रोतस असे म्हणतात. ही स्त्रोतसे बिघडण्यामागील काही कारणे दिलेली आहेत. उदाहरणार्थ दह्यासारखे पदार्थ खाणे किंवा दिवसा झोपणे हेही मांसवह स्त्रोतसाच्या दुष्टीचं कारण आहे. जास्त चिंता करणं हे रसवह स्त्रोतसाच्या दुष्टीचं कारण आहे. अशा कारणांवरून सुद्धा आपल्याला दूष्य ठरवता येतात. कॅन्सरमध्ये मुळातच अतिचिंता हा हेतू असूही शकतो. रोग झाल्यावर, रोग कळल्यावर चिंता माणसाला ग्रासते आणि त्यामुळे रसवह स्त्रोतसाची दुष्टी होते. हा सगळा भाग विचारात घेऊन काही विशिष्ट औषधांची योजना ह्याला अनुसरून करता येते. हा दुसरा प्रकार. स्त्रोतसांच्या दुष्टीची लक्षणं ग्रंथाने दिलेली आहेत, अर्थात हा एक तार्किक भाग आहे. ही लक्षणं ग्रंथातून लक्षात घेऊन रुग्णामध्ये आहेत किंवा नाहीत असं बघून विशिष्ट स्त्रोतसाची दुष्टी आहे असं ठरवता येतं. यापैकी 1, 2, 3 गोष्टींवरून दुष्य कोणती बिघडलेली आहेत असं जर लक्षात आलं तर त्यावर आधारित कॅन्सरची चिकित्सा करता येते. हा आयुर्वेदाचा वेगळा दृष्टिकोन आहे. आधुनिक वैद्यकामध्ये कोणत्या प्रकारच्या पेशी विकृत झालेल्या आहेत त्यानुसार त्यांची चिकित्सा करता येते. आयुर्वेदाचा दृष्टिकोन मात्र कोणते धातू दुष्ट झालेले आहेत त्यानुसार चिकित्सा करण्याचा आहे. ह्या 5 घटकांचा हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय किंवा अनुपशय आणि संप्राप्ती यांचा आपण सविस्तर विचार करू. हेतू. पहिलं कारण. शेतीमधला आमूलाग्र बदल हे कॅन्सर मागचं प्रधान कारण आहे. त्यामुळे गेल्या 30-40 वर्षात हा रोग झपाट्याने वाढतो आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन संकरित वाणं तयार केली गेली. ज्यांना स्वतःची प्रतिकारक क्षमता नाही त्यांना रोगराईपासून वाचविण्यासाठी रासायनिक अशा कीटकनाशकांचा वापर केला गेला. ती मुळात विषारी अशा स्वरूपाची आहेत. त्याही पलीकडे जाऊन जास्त उत्पादन मिळावं म्हणून अशा प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. पिकवण्यासाठी सुद्धा अशाच प्रकारच्या रासायनिक गोष्टींचा वापर सुरू झाला. इतर अनैसर्गिक गोष्टींचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम शरीरामध्ये विष निर्माण करणारा अशा स्वरूपाचा झाला. हे विष शरीरात
ठाण मांडून बसतात, विकृत पेशी निर्माण करू लागतात. दुसरे म्हणजे याने प्रतिकारक क्षमता ढासळते. पिकालाच स्वतःची प्रतिकार क्षमता नसेल तर ती खाऊन आम्हाला प्रतिकार क्षमता कशी मिळेल, हा मुद्दा राहतो. प्रतिकार क्षमता म्हणजे आपली संरक्षण यंत्रणा गाफील झाल्यामुळे या विकृत पेशींची अमर्याद वाढ सुरू होते. जेव्हा ते लक्षावधी किंवा कोट्यवधीच्या संख्येने निर्माण होतात तेव्हा कुठे सोनोग्राफी किंवा स्कॅनमध्ये ते दिसू शकतात. त्यामुळे कॅन्सर बहुधा पुढच्या अवस्थेतच लक्षात येतो. दुर्दैवाने पशूंनाही ह्या प्रक्रियेतून सुटका नाही. गायीमध्ये सुद्धा संकरित स्वरूपाची वाणं आली. त्या जास्त दूध देतात म्हणून त्यांचा झपाट्याने प्रसार झाला आणि आज देशी गायी मिळवणं किंवा देशी बियाणं मिळवणं यासाठी खूप कष्ट करावे लागतात. खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेतीकडे वळणं आणि पुन्हा पारंपरिक रीतीने शेती करणं हेच त्याचं खरं उत्तर आहे. असं केलं तर उत्पादन एकदम कमी होतं. त्यासाठी अग्निहोत्राचा वापर केला गेला तर फायदा होतो, असं त्यातल्या तज्ज्ञांचं मत आहे. शेतीमधले आमूलाग्र बदल हे कॅन्सरच्या मुळाशी आहेत. खऱ्या अर्थाने सकल समाजाचा जर उद्धार व्हायचा असेल तर पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणं याला पर्याय नाही. याच्याच जोडीला बदलती जीवनशैली हे अनेक रोगांचे मूळ कारण आहे. दुसरं कारण, आम्ही निसर्ग नियमानुसार पूर्वी जेव्हा वागत होतो म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचं, सूर्योदयाला कामाला सुरुवात करायची, सूर्यास्तापर्यंत काम करायचे आणि नंतर भोजन आणि विश्रांती घ्यायची. यामध्ये कष्टालाही फार महत्त्व होतं. वर्षानुवर्षे ठराविक प्रकारचा आहार घेतला जात होता. मग तो कोकणामधील भात असेल, देशावरील ज्वारीची भाकरी असेल, पंजाबमधील गहू असेल, दक्षिणेकडील इडली डोसा यासारखे उडदाचे पदार्थ असतील, तर हा पारंपरिक सोसला जाणारा आहार वर्षानुवर्षे घेतला जात होता. दुर्दैवाने जसं दळणवळण सुखावह झालं, कुठलाही माल कुठेही पोहोचू लागला, निरनिराळे चवीचे पदार्थ बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली, तसं खूप प्रकारचे आहार खाण्यात येऊ लागले. विशेषतः नव्याने रूढ झालेले फास्ट फूड, जंक फूड अशा स्वरूपाचे जे पदार्थ आहेत ह्याविषयी सर्वच शास्त्रज्ञ आरडाओरडा करत आहेत. परंतु त्यांच्या प्रचार प्रसारात काही कमी होण्याची शक्यता नजीकच्या भविष्यकाळात तरी दिसत नाही. सर्वांनीच मिळून त्याच्यासाठी खरं तर प्रयत्न करायला हवेत. दुसऱ्या बाजूला योग्य आहार, नियमित व्यायाम, योगासन करणे, योग्य वेळेला विश्रांती अशा प्रकारच्या गोष्टी आवश्यक आहेत. ह्या दिसायला जरी छोट्या छोट्या गोष्टी वाटल्या तरी त्याचे परिणाम दूरगामी आणि गंभीर रोग निर्माण किंवा दुरुस्त होण्यामध्ये होतात. तिसरं कारण, विशेषतः तरुण वयातच सिगारेट, गुटखा, तंबाखू, दारू अशा स्वरूपाची व्यसनं लागतात. मग ती हौसेखातर असतील, फुकट मिळाली म्हणून किंवा मजा म्हणून सुरू केली असतील, पण हळूहळू माणूस व्यसनामध्ये गुरफटून जातो. मग त्यामधून बाहेर पडणं अवघड होऊन जातं. विशेषतः तंबाखू तोंडात धरणं, सिगारेट, बिडी हे कॅन्सरचं एक प्रमुख कारण आहे. भारतामध्ये तोंडामधल्या कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याचं कारण तंबाखू आणि गुटखा हे आहे. पाश्चात्य देशांमध्ये सिगारेटचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे तिथे फुफ्फुसाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात सापडतो. अर्थात नुसत्या तंबाखूने कॅन्सर होतो असं नाही. संकरित धान्य, व्यसनं, मानसिक ताणतणाव, बदलती जीवनशैली, आहार विहारामध्ये झालेले बदल या सगळ्यांचा एकत्र परिणाम कॅन्सर होण्यामध्ये होत असतो. पण तंबाखू हे कॅन्सरचं कारण आहेच. त्यामुळे व्यसन लागूच नये म्हणून खरं तर प्रयत्न करायला हवेत. निदान लागलेलं असेल तर ते सोडविण्यासाठी म्हणून प्रयत्न करायला हवेत. तरच आपण समाजाला खऱ्या अर्थाने वाचवू शकू. चौथं कारण म्हणजे वाढते मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य. आताचं जीवन खूप धकाधकीचं,
धावपळीचं असं झालं आहे. शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे लोकांची सुखसुविधांसाठी शहराकडे धाव सुरू आहे. पैसे मिळवणं आता प्रमुख उद्योग झाल्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करणं, विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता खटाटोप करणं हे आता नित्याचं झालं आहे. विशेषतः मोठमोठ्या कंपन्यांमध्ये महिन्याची, आठवड्याची उद्दिष्टे ठरविली जातात आणि ती खरं तर साध्यतेच्या थोडी पलीकडचीच असतात. त्याचा प्रचंड मानसिक तणाव काम करणाऱ्या व्यक्तींवर होतो. हृदरोग, कॅन्सर, मधुमेह, आम्लपित्त यासारखे विविध आजार त्यामधून निर्माण होतात. वास्तविक कामाच्या ठिकाणचं वातावरण अतिशय खेळीमेळीचं असणं गरजेचं आहे. कामाच्या वेळा मर्यादित असणं गरजेचं आहे. जी उद्दिष्ट पूर्ण करता येतील अशीच उद्दिष्ट खरं तर समोर ठेवायला हवी. अर्थात यामध्ये आळस नको ही गोष्ट महत्त्वाची राहील. योग्य आहार विहार, योग्य वातावरण असेल तर काम जास्त चांगल्या प्रकारे होतं. असंच खरं तर आहे. म्हणून मानसिक तणाव हा महत्त्वाचा भाग राहतो. दुसऱ्या बाजूला एकत्र कुटुंब पद्धती झपाट्याने लयाला गेली आहे. आता नवरा बायको, एखादं मूल एवढंच काय ते कुटुंब असतं. अडीअडचणीला काय करायचं असा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे. नवरा बायको दोघेही कमावणारे असतील तर मुलाला अर्थातच फारसा वेळ देता येत नाही. त्याचंही एक मनावरती मोठं दडपण येतं. दोघंही दमत असल्यामुळे मानसिक ताणतणाव घरच्या स्तरावरतीही वाढत राहतात. मुलांवरतीही या सगळ्याचा मोठा तणाव येतो. शाळांमधले प्रवेश, शाळेसाठी येणारा खर्च किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणारा खर्च या सगळ्यांचे आर्थिक ताण हेही निरनिराळ्या प्रकारचे ताण निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. या सगळ्यातून तात्पुरती उत्तरं किंवा मलमपट्टी केली जाते. दीर्घकालीन अशा प्रकारचे ताण हे रोगाला कारणीभूत ठरतात. आधी सांगितल्याप्रमाणे कॅन्सर, हृदरोगापासून ते आम्लपित्त, त्वचा विकारापर्यंत अनेक प्रकारचे रोग केवळ मानसिक ताणामुळे निर्माण होत असतात. कॅन्सरच्या बाबतीत रोगनिर्मिती होण्यामध्ये सुद्धा मानसिक ताणाचा संबंध असतो. शंका घेतल्यापासून रोगाची चिकित्सा पूर्ण झाली तरी सुद्धा मानसिक ताण वाढतच जातो. त्याचं कारण असं की जरी रोगविरहित अशी अवस्था प्राप्त झाली तरी सुद्धा रोग पुन्हा उद्भवणार नाही ना, अशी शंका मनाला ग्रासत राहते. त्याचा सततचा अधिक ताण मनावरती, शरीरावरती येत राहतो. ह्या सगळ्यातून जेव्हा उत्तरं मिळत नाहीत तेव्हा परिस्थिती गंभीर होत जाते. वेदना बघवत नाहीत, सहन होत नाहीत. त्यावेळेला नैराश्य मनाला ग्रासते. नैराश्य हे रोग वाढविणाऱ्या कारणांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे असे आयुर्वेद सांगतो. त्यामुळे रोगाने जेवढे नुकसान होत नाही तेवढे नुकसान नैराश्याने होते. सर्वच कॅन्सर रुग्णांमध्ये कॅन्सरच्या निदानामुळे, त्याच्या चिकित्सेसाठी लागणाऱ्या खर्चामुळे आणि एकंदर भावनिक संबंधांमध्ये आलेल्या दुराव्यामुळे जो काही प्रचंड ताण निर्माण होतो तो दूर करण्यासाठी समुपदेशन किंवा अन्य प्रकारची चिकित्सा आवश्यक आहे. औषध म्हणून आयुर्वेद, ॲलोपॅथी जे काय उपयोगाचे असेल त्याच्या जोडीला मानसिक ताणतणाव, नैराश्य दूर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. हा भाग तुर्तास तरी आधुनिक वैद्यकाकडून पूर्णतः दुर्लक्षित अशा स्वरूपाचा आहे. याच्या पलीकडे जाऊन दैव असंही कारण सापडू शकतं. पुष्कळ वेळेला लहान मुलांमध्ये जेव्हा कॅन्सर सापडतो तेव्हा वरवर पाहता कोणत्याही प्रकारचं कारण दिसून येत नाही. मागे वर्णन केलेली जर्मनीतील 4 वर्षाच्या मुलाची हकीकत किंवा आम्हाला मुंबईला एक 6-7 वर्षांची मुलगी ब्रेन ट्यूमरने शेवटच्या अवस्थेत असलेली बघायला मिळाली होती. वयाच्या 5व्या वर्षी तिला ब्रेन ट्यूमर कळला. त्याच्यासाठी शस्त्रकर्म केले. 6व्या वर्षी पुन्हा उद्भव झाला, रिकरन्स झाला. त्यानंतर रेडिएशन झालं.
पुन्हा 7व्या वर्षी रोग बळावला आणि आम्ही जेव्हा तिला बघायला म्हणून गेलो तेव्हा ती चिमुरडी सगळ्या बाजूंनी तिला तक्के लावून ठेवलेले होते. सतत कोरडे उमासे, तीव्र डोकेदुखी आणि त्या उशांच्या आधाराने ती 8 दिवस नुसती बसून होती, झोपू शकत नव्हती. कॅन्सर संपूर्ण मज्जातंतूंमध्ये पसरलेला होता, त्यामुळे वेदना तीव्र होत्या. 8 दिवस अन्न पाणी नव्हतं, झोप नव्हती आणि म्हणण्यासारखं कारण काहीही सापडेना. आईने गर्भारपणात काही वेगळं खाल्लंय का, तिला मानसिक ताण काही होता का, अनुवंशिकता काही आहे का, वगैरे वगैरे अशा अनेक बाजूने विचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेही काही कारण सापडेना. मग शेवटी हे मागच्या जन्मातले भोग आहेत या मुद्द्यावरती आम्ही आलो. असं जेव्हा कुठलंही कारण कॅन्सरमध्ये सापडत नाही, पण रोग तर असतो, तर कारणाशिवाय कार्य घडूच शकत नाही, हा सामान्य नियम आहे. ज्या अर्थी कार्य दिसत आहे त्या अर्थी काहीतरी कारण असलंच पाहिजे. ते या जन्मामध्ये सापडू शकत नसेल तर गीतेतील तत्वज्ञानाप्रमाणे मागच्या जन्मांमध्ये, पूर्वकर्मांमध्ये ते शोधावं लागतं. अर्थात असं शोधता येतं अथवा नाही, किंवा त्याला चिकित्सा करता येते अथवा नाही, हा गोंधळाचा मुद्दा आहे. ज्योतिषशास्त्राचा ह्या ठिकाणी काही अंशाने उपयोग होऊ शकतो, पण त्यासाठी चांगला ज्योतिषी मिळणं अपेक्षित राहतं. काही अधिदैविक उपाय त्यावेळी सुचवले, केले गेले आणि त्याचा फायदा झाला तर ते रुग्णाचे सुदैव म्हणावे लागते. कर्मविपाक हाही आयुर्वेदाला मान्य असणारा असा आहे, म्हणून तो ह्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित राहतं. त्याच्या जोडीला अनुवंशिकता हेही आता कॅन्सरचं मोठं कारण झालं आहे. विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आजी, आई, तिची मुलगी अशा 3 पिढ्यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची उदाहरणे आहेत. विशेषतः एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचं एक संयुक्त मिश्रण मधल्या काळामध्ये वापरलं गेलं. याने स्तनांचा कर्करोग होतो असे पुढे सिद्ध झाले. गर्भधारणा आहे अथवा नाही असं ठरविण्यासाठी ही गोळी सर्रास वापरली जायची आणि अशा प्रकारची गोळी वापरून जर गर्भधारणा चालू राहिली तर मुलीला स्तनांचा कॅन्सर होतो असं सापडलं आणि तो पुढच्या पिढ्यांमध्येही येत राहतो असं लक्षात आलं. तसंच ही मुळामध्ये धान्यांच्या बियांपासून दुष्टी सुरू झालेली आहे, त्यामुळे ती आपल्या शुक्ररूपी बीजांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे नवीन पिढ्यांमध्ये कॅन्सर वाढण्याचं हे एक मोठं कारण झालेलं आहे. जर घरामध्ये कॅन्सरची अनुवंशिकता असेल तर पुढच्या पिढ्यांनी त्या बाबतीत दक्ष राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी आपल्याला व्यसनं लागणार नाहीत, मानसिक ताणतणाव राहणार नाहीत, आपली जीवनशैली योग्य राहील अशी काळजी घ्यायलाच हवी. नित्यनियमाने पंचकर्म करून रसायन चिकित्सा घ्यायला हवी. कॅन्सरला थोपवण्याचा तोच एकमात्र मार्ग असणार आहे. या सर्व कारणांनी कॅन्सर निर्माण होऊ शकत असतो असे लक्षात घेऊन वैद्याला या सर्व कारणांचा सांगोपांग विचार करून त्याप्रमाणे पथ्यापथ्य सांगायला लागते. जर अयोग्य जीवनशैली हे कॅन्सरचे मूळ कारण असेल तर जीवनशैली सुधारणे हा त्यावरचा उतारा राहतो. किंबहुना रोगविरहित अवस्थेमध्ये सुद्धा कॅन्सर पुन्हा उद्भवू नये म्हणून योग्य जीवनशैलीचं मार्गदर्शन करणं आवश्यक राहतं. तीच गोष्ट आहार विहार यातल्या बदलाची. पथ्यापथ्य संकल्पना लोकांना समजावून सांगणं आणि अहितकारक आहार सेवनापासून त्यांना दूर करणं अशी गोष्ट महत्त्वाची ठरते. या सगळ्या कारणांचा एकत्रित विचार करून मी www.health-ayurworld.com ह्या संकेतस्थळाची निर्मिती केली. याच्यामध्ये मोफत डाउनलोड करण्याजोगी एक प्रश्नावली आहे. विशेषतः जीवनशैलीशी संबंधित अनेक प्रश्न त्यात विचारलेले आहेत. त्यांची उत्तरे दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर, हृदरोग किंवा मधुमेह होण्याची शक्यता आहे का याचे काही ठोकताळे त्यात बांधलेले आहेत. त्यावरून त्या व्यक्तीला
आपण नेमके कुठे आहोत, आपली आरोग्य स्थिती कशी आहे, आपल्याला कॅन्सर, हृदयरोग यासारखे आजार होण्याची शक्यता आहे का, याविषयी मार्गदर्शन मिळतं. अर्थात वेळीच जर सावध झालो तर पुढची अरिष्ट टळू शकतात. जीवनशैली सुधारून रोग होऊ नये म्हणून प्रयत्न करता येतात. सर्वांनी या संकेतस्थळाचा जरूर फायदा घ्यावा. शेवटच्या प्रकरणामध्ये या संकेतस्थळाविषयी अधिक माहिती दिलेली आहे. यामधील प्रामुख्याने कारणांचा विचार हा कारण टाळण्यासाठी म्हणून केला जातो. इतकंच नव्हे तर चिकित्सेचं मार्गदर्शक तत्व ठरविण्यासाठी सुद्धा कारणांचा विचार केला जातो. आधुनिक वैद्यकामध्ये नेमकी याच्या विरुद्ध स्थिती आहे. तिथे कुठल्याही कारणांनी कॅन्सर निर्माण झाला तरी कुठल्या पेशी विकृत झाल्या आहेत त्यानुसार चिकित्सा ठरते. त्यामुळे कारण टाळणं किंवा कारणाला धरून चिकित्सा असा विषयच नाही. आयुर्वेदानुसार जी गोष्ट जशा प्रकाराने निर्माण झालेली आहे ती गोष्ट समजून घेतली तर ती घालवण्यासाठी काय प्रकारचे उपाय करायला हवेत याचं मार्गदर्शन मिळू शकतं. आहारापासून शरीर बनत असल्यामुळे कॅन्सरसारखी गाठ ज्या आहार विहार इत्यादी कारणाने दोष बिघडून निर्माण झाली आहेत ती आहार विहार इत्यादी कारणे बदलून घालवता येऊ शकते. या माझ्या विधानाला अनेक आक्षेप येण्याची शक्यता आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जो विकार जन्माला आल्यानंतर आहार विहार इत्यादी कारणांमुळे झालेला आहे तो आहार विहार इत्यादी कारणे बदलून दुरुस्त करता येणं शक्य आहे. त्याला गाठ काढूनच टाकणं अशा प्रकारची चिकित्सा करायलाच हवी असा आग्रह धरण्यात विशेष काही उपयोग नाही. स्थानापुरता मर्यादित कॅन्सर असेल तर शस्त्रकर्म हा एक चिकित्सेतला पर्याय असू शकतो, परंतु हीच केवळ त्याची चिकित्सा आहे आणि अन्य उपायाने कॅन्सर बरा करता येणार नाही अशी मात्र वस्तुस्थिती नाही. मात्र त्याला ती सगळी कारणं बदलणं आणि हितकारी गोष्टींचे सेवन करणे ही गोष्ट अत्यंत आवश्यक महत्त्वाची असणारी होईल. विशेषतः मानसिक स्तरावरची जी कारणं आहेत ती हाताळायला अतिशय अवघड जातात. आयुर्वेदामध्ये प्रवर सत्व, मध्यम सत्व आणि अवर सत्व असे मनाचे शक्तीनुसार 3 प्रकार केलेले आहेत. प्रवर सत्व म्हणजे कणखर मन. कितीही अवघड प्रसंग आले तरी काही लोकांची मानसिकताच इतकी चांगली असते की ते त्यातून मार्ग काढतात. शिवाजी महाराज हे याचं खूप चांगलं उदाहरण आहे. प्रवर सत्व या प्रकारच्या व्यक्ती कितीही कठीण प्रसंगामध्ये स्वतःला सावरू शकतात आणि दुसऱ्यालाही धीर देऊ शकतात. मध्यम सत्व या प्रकारच्या व्यक्ती स्वतःहून स्वतःला सावरू शकत नाहीत, पण दुसऱ्याचा आधार मिळाला तर मात्र त्या सावरू शकतात. अवर सत्व ह्या स्वतःही स्वतःला सावरू शकत नाहीत आणि दुसऱ्याचा आधार मिळाला तरीही स्वतःला सावरू शकत नाहीत. सर्वसामान्यपणे ह्याच व्यक्तींना विविध प्रकारचे आजार होतात. केवळ परिस्थिती अनुकूल राहिली तरच अशा व्यक्ती तग धरून राहू शकतात. थोडी जरी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी देखील त्यांचं अवसान गळतं आणि मग रोग बळावतो. म्हणून यासाठी मनाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. अवरसत्व व्यक्तींसाठी तर ती खूप अवघड गोष्ट आहे. यातून येणारे नैराश्य हे त्रासदायक ठरते. ह्या सर्व कारणांचा एकत्रित असा विचार करून कोणते दोष, कोणते धातू बिघडलेले आहेत याचा विचार वैद्य करू शकतो. त्याला धरून व्यक्तिगत पातळीवरती औषधोपचार करावे लागतात. त्यामुळे आयुर्वेदाची चिकित्सा ही जास्त क्लिष्ट अशी आहे. पूर्वरूप म्हणजे रोग निर्माण होण्यापूर्वीची लक्षणं. कॅन्सरमध्ये बऱ्याचदा कोणत्याही प्रकारची पूर्वरूप आढळत नाहीत. क्वचित प्रसंगी भूक न लागणं, वजन कमी होणं अशी लक्षणं दिसतात. अर्थात कॅन्सर किंवा अन्य कोणता रोग आहे हे सर्वांगीण विचार करून ठरवायला लागतं. लघवीतून रक्त जाणं, त्याला वेदना नसणं हे एक गंभीर स्वरूपाचं लक्षण आहे. पुष्कळ वेळा किडनीच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये
हे लक्षण सापडतं, तेव्हा तिथे किमान सोनोग्राफी सारखे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. तंबाखू खाणाऱ्यांमध्ये तोंडाच्या आतल्या बाजूला एक पांढरट चट्टा दिसतो, त्याला ल्युकोप्लॅकिया असे म्हणतात. हे कॅन्सरचं पूर्वरूप आहे. अशा व्यक्तीने ताबडतोब तंबाखू सोडून देऊन पंचकर्मांनी शरीराची शुद्धी करून घेऊन रसायन चिकित्सा करणे आवश्यक आहे. स्तनांमध्ये लागणारी गाठ हेही एक कॅन्सरचं पूर्वरूप किंवा साक्षात रूप असं म्हणता येतं. त्या गाठीमध्ये दोन प्रकार सापडतात. गाठ आकाराने कमी जास्त होते. विशेषतः पाळीच्या आधी गाठ मोठी लागते, पाळी झाल्यावर कमी होते. ती दुखते, हलणारी आणि मऊ असल्यास ती कॅन्सरची गाठ नसते. तरीसुद्धा डॉक्टरांकडून एकदा तपासणी करून घेणे इष्ट राहतं. अशा प्रकारची कमी जास्त होणारी, मऊ असणारी, चिकटलेली नसणारी आणि हलणारी ही गाठ प्रायः कॅन्सरची नसते. पण ती कमी जास्त होत नसेल, दुखत नसेल, स्पर्शाला कठीण असेल, एकाच जागी स्थिर अशी असेल किंवा स्तनचुचूक निपल हे जर आत ओढले गेलेले असेल तर मात्र ही गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता सर्वात अधिक असते. अशा वेळेला तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पुष्कळ वेळेला रुग्ण कॅन्सरच्या भीतीने किंवा संकोचाने घरच्या लोकांनाही सांगत नाहीत, डॉक्टरांकडेही जात नाहीत आणि मग जेव्हा रोग लक्षात येतो तेव्हा तो खूपच पुढे गेलेला असतो आणि मग असाध्यतेकडे वाटचाल सुरू होते. अशा बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा भीती मनामध्ये न ठेवता शंकेचं निराकरण करून घेणं आवश्यक आहे. पण एकदा कॅन्सर नाही असं कळलं तरीसुद्धा त्याचा मानसिक ताणतणाव रुग्णामध्ये राहतो. असा अनेक रुग्णांमधला अनुभव आहे. तर तो काढणं मात्र गरजेचं असतं. रूप किंवा लक्षण यामध्ये कॅन्सरच्या प्रकारानुसार आणि अवस्थेनुसार वैविध्य सापडतं. न हलणारी कठीण अशा प्रकारची गाठ हे कॅन्सरचं सामान्यपणे आढळणारं रूप आहे. ज्या गाठी बाहेरून लागू शकतात, मग त्या मानेच्या खालच्या गाठी असतील, स्तनांमधील गाठ असेल, डोक्यावर झालेली असेल किंवा यकृताच्या ठिकाणी निर्माण झालेली असेल, त्या लक्षात येतात. पण शरीराच्या आतल्या बाजूस निर्माण होणाऱ्या गाठी ह्या विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढल्याखेरीज लक्षणं दाखवत नाहीत. लक्षणावरून सुद्धा चटकन कॅन्सरचे निदान होईलच असे नाही. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचीच गरज आहे. सर्व कारणं ज्या रुग्णांमध्ये असतील तिथे तरी निदान कॅन्सरची शंका डॉक्टरने लक्षात घ्यायला पाहिजे. विशेषतः अनुवंशिकता, तंबाखूसारखी व्यसनं, मानसिक ताणतणाव अशी 3 कारणं असतील तर कुठल्याच लक्षणाकडे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. तर तिथे हा कुठला विशिष्ट प्रकारचा कॅन्सर असू शकेल का असं डॉक्टरांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. गाठ दुखत नाही असं जर असेल तर ते गंभीर प्रकरण आहे असं समजावं. अर्थात मेदाच्या गाठी काहींना लिपोमा म्हणून उत्पन्न होतात. त्या दुखत नाहीत पण त्या निरुपद्रवी आहेत. तेव्हा सगळ्याच ठिकाणी आपण दक्ष राहणं हे त्यातल्या त्यात योग्य आहे. इतर लक्षणं कॅन्सरच्या प्रकारानुसार आणि अवस्थानुसार भिन्न भिन्न असू शकतात. पण आताच्या विज्ञानामुळे स्कॅन, सोनोग्राफी, स्कोपी अशा निरनिराळ्या गोष्टीतून कॅन्सरचं निदान होऊ शकतं. उपशय म्हणजे ज्याने बरं वाटतं अशा स्वरूपाचा घटक. व्यवहारतः असं दिसतं की रुग्णाला नुसतं दुधावरती ठेवलं गेलं तर अगदी मूर्छावस्थेतील, गंभीर अवस्थेतील रुग्णांना सुद्धा बरे वाटू लागते आणि रोगाचा जोर कमी होतो. पथ्याचा आहार विहार, योग्य पदार्थ खाण्यामुळे रोगामध्ये बरं वाटतं. काही रुग्णांमध्ये जळवांसारखे उपचार केले जाऊ शकतात. समुपदेशन, योगाभ्यास आणि मानसिकता बदलणं हे पण अनेक रुग्णांमध्ये खूप उपयुक्त ठरतं. जीवनशैलीतील बदल किंवा आहारातले बदल हे पण रुग्णाला बरे वाटण्यास मदत करणारे असे आहेत.
ज्या ज्या गोष्टींनी रुग्णाला बरे वाटते, दुःख कमी होते, वेदना कमी होतात, ते सर्व उपशय असणारे असे समजावे. अनुपशय, ज्याने ज्याने रोग वाढण्यास मदत होते, लक्षणं जास्त तीव्र होतात, त्या सर्वांना अनुपशय असे म्हणतात. FNAC किंवा बायोप्सी झाल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये रोग झपाट्याने वाढतो, पसरतो, तर हा आमच्या दृष्टीने एक अनुपशय निर्माण करणारा घटक आहे. ह्याच पद्धतींनी मानसिक ताणतणाव, नैराश्य याने रोग झपाट्याने वाढतात, त्यामुळे तेही आमच्या दृष्टीने अनुपशय आहेत. अयोग्य जीवनशैली, अयोग्य आहार विहार, व्यसन हे सर्व रोग वाढायला मदत करणारे आहेत. ही सर्व कारणं शोधून ती टाळण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. संप्राप्ती, दोष नेमके कसे बिघडले, त्यांनी कुठून कुठे प्रवास केला, त्यांनी धातूंना कसं बिघडवलं, रोगाची निर्मिती कशा प्रकारे झाली, हे समजून घेणं म्हणजे संप्राप्ती होय. हे कुशल वैद्याचं काम आहे. रुग्णाचा सर्वांगीण विचार करून नेमका ह्या रुग्णामध्ये कशा पद्धतीने कॅन्सर निर्माण झालेला आहे असं लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं. कुशल वैद्य त्यातून नेमकी चिकित्सेला कुठून सुरुवात करायची, कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, अवस्था कशा लक्षात घ्यायच्या यांच्याविषयी विचार करू शकतो. यामुळेच खरं तर आयुर्वेदीय चिकित्सा जास्त अवघड आणि क्लिष्ट आहे. हा व्यक्तिगत पातळीवर निरनिराळ्या अवस्थांमध्ये करावा लागणारा विचार आहे. वैद्यांची जेवढी ग्रांथिक तयारी आणि प्रत्यक्ष अनुभव असेल, त्यानुसार प्रत्येक रुग्णामध्ये योग्य निदान होते. आता आपण कॅन्सरच्या चिकित्सेकडे वळूया. श्रीराम.